तर नमस्कार मित्रांनो, उद्या औंध या ठिकाणी आपल्याला भव्य ओपन बैलगाडा शर्यत मैदान बघायला मिळणार आहे. कारण की मैदानसुद्धा एकदम टॉपचं आहे. बक्षीस स्वरूपसुद्धा मित्रांनो तुम्हाला सांगणार आहे. आणि आपला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण की मित्रांनो, बैलगाडा शर्यत क्षेत्रामधल्या सर्व अपडेट आपण आपल्या चॅनलवर तुमच्यासाठी देत असतो. उद्या त्या मैदानामध्ये महाराज पाळणार आहे का नाही ते, आणि त्याच्या दावणीतला वादळ, बकासूर, सर्व माहिती सांगणार आहे. आपला व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू करा. तर उद्या मित्रांनो, औंध या ठिकाणी मैदानामध्ये आपल्याला पहिलं बक्षीस आहे 1,51,000, द्वितीय बक्षीस आहे 1,00,000, तसंच 3 नंबरला आहे 75,000, 50,000, 35,000 असे मित्रांनो आपल्याला 35,000, 25,000, 15,000, 10,000 मैदानाचा लाईव्ह प्रेक्षक राहणार आहे. STC लाईव्हवर आपल्याला मैदान उद्या ओपनचं बैलगाडा शर्यत मैदान या चॅनलवर आपल्याला बघायला मिळणार आहे. त्या मैदानामध्ये आपल्याला अखंड महाराष्ट्राचा लाडका हिंदुस्थानाचा लाडका दशम हिंद केसरी, द्वादशम हिंद केसरी बकासूर उद्या त्या मैदानामध्ये आपल्याला पळताना दिसणार नाही. त्याच्या दावणीतला वादळ मित्रांनो बघू उद्या पळताना दिसतोय का त्याच्या दावणीतला वादळ. तर राहिला प्रश्न महाराजचा. कारण की मित्रांनो, बरेच दिवस झाले वादळची गटाला हार होती. कारण की मित्रांनो, 2 मैदानामध्ये ओपनच्या मित्रांनो दुसरा असूनसुद्धा ओपनच्या मैदानामध्ये खेळतो. आणि गटालासुद्धा मित्रांनो अतिशय सुंदर असा पळ आहे त्याचा. आणि गाडी मित्रांनो नशिबाने 2 मैदानामध्ये 2-2 नंबरला उतरली गटाला. कारण की मित्रांनो, दुसरा असूनसुद्धा बऱ्याचशा मुली शेठ धुमाळ सुजगाव यांच्याकडे आल्यापासून त्यांच्याकडं 2, 3, 4 वगैरे फायनल झालेला आहे मित्रांनो. कारण की तो सुद्धा एकदम टॉपचा आहे. कारण की मित्रांनो, बक्कासूरची जागा चालवायला आलेला आहे वाघ. आणि लवकरच आपल्याला बक्कासूरसोबतसुद्धा मित्रांनो, कारण की जसा देव क्लिअर होईल तसा आपल्याला घरचा साथसुद्धा पहिल्यासारखा टॉपच्या मैदानात पळताना बघायला मिळेल. आणि जाईल ते मैदान गाजवण्यासाठी सज्ज होणार. कारण की मित्रांनो, आज बक्कासूरला पवनीसुद्धा मित्रांनो टाकण्यात आली होती. आणि त्या पवनीचा व्हिडिओ मित्रांनो लवकरच तुमच्यापर्यंत आपण सकाळपर्यंत पोहोचणार. तर आजच्या उद्या मैदानामध्ये महाराज पळतो का? कारण की मित्रांनो, महाराज उद्याचं मैदान गाजवण्यासाठी सज्ज झालेला आहे. कारण की मित्रांनो, त्याचा पायरासुद्धा एकदम टॉपचा झालेला आहे. आपण उद्या बघूच पायरा कोण असतो. कारण की मित्रांनो, अंदाजे पायरे सांगून काही हरकत नाही. कारण की मित्रांनो, जवळ जो नंदी त्याच्या जोट्यात पळत नाही त्यावर आपल्यालासुद्धा कळत नाही मित्रांनो. मामा नियोजनाचे बादशाह आहे, त्यावर पायरा कोणाला कळून देत नाही. तर बघू मित्रांनो उद्या तो कोणासोबत पळतो. आणि तो लाईव्हमध्ये चिठ्ठ्या निघालेल्या मित्रांनो नक्की तुमच्यापर्यंत आपण देणार, पोहोचणार. उद्या सर्व टॉपचे नंदी पळल. त्यांचे सर्व नंदी मित्रांनो आपण गट क्रमांक आपल्या चॅनलवर 100% तुमच्यापर्यंत पोहोचणार. बघू मित्रांनो, महाराज उद्या काय धमाल करतो. ईश्वरचरणी अशीच प्रार्थना करतो, जोपर्यंत बकासूर क्लिअर होत नाही तोपर्यंत महाराजने बकासूरची जागा चालावे आणि उद्या त्याने गुलाल करावा, अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. बघूया मित्रांनो, नशिबाचा खेळ आहे. उद्या काय करतो महाराज, तुम्हाला नक्की काय वाटतं नक्की कमेंटमध्ये सांगा. उद्या महाराज गुलालामध्ये राहील का? त्याचा पायरा कोण वाटतं तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगू शकता. आणि उद्या आपला देव बकासूर मैदानात नसणार त्या मैदानाची आपल्याला शोभा बघायला मिळणार नाही. कारण की मित्रांनो, तो जर असला तर मित्रांनो लाईव्हचा आकडा तुम्हीसुद्धा बघितला असाल. कारण की तो आल्यावर 2 लाख 2.5 लाख भरपूररित्या त्याचे चाहता वर्ग आहे. पण आता तो नसल्यावर उद्या मित्रांनो पण त्याच्या दावणीतले कोहिनूर हिरे आपल्याला उद्या कोण पळताना दिसतील. आता बघू उद्या मैदानामध्ये. आणि लाईव्ह लॉटमध्ये बघू आता किती गटात चिठ्ठ्या निघत्या आणि किती चिठ्ठ्या निघत्या. तर मित्रांनो, असेच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. कारण की मित्रांनो, आपण एक सर्वसामान्य गाडा मालक आपले मित्र, परममित्र अजय गाडेकर भाया यांची आपण मित्रांनो एक मुलाखत घेतलेली आहे. उद्या ती तुमच्यापर्यंत संध्याकाळी नेहमी आपल्या चॅनलवर अपलोड होईल. आणि असेच मित्रांनो, सर्वसामान्याच्या गाडा मालकाची आपण मुलाखत घेणार आहे. असेच बघण्यासाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो. तुमची घ्यायची असेल तर नक्की कॉन्टॅक्ट करा. धन्यवाद.